नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मच्छिंद्र सुस्तर आणि आधुनिक शेतीतंत्राच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत। शेतकरी मित्रांनो, आपण कलिंगड लागवडीवरती सुरुवातीचा बेसल डोस आणि त्यानंतर लागवडीनंतर 7 ते 10 दिवसानंतर पहिली ड्रेसिंग कोणती करावी याविषयी पहिल्या भागामध्ये आपण बघितली होती माहिती। तर आता हा दुसरा भाग आहे आणि यामध्ये आपण लागवडीनंतर 12 दिवसानंतर जे आपण दुसरी ड्रेसिंग करणार आहोत, तर या ड्रेसिंगमध्ये आपल्याला कोणती खते आपल्या ठिकाणी वापरायला पाहिजे याविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, आता आपण जी पहिली ड्रेसिंग बघितली होती त्यामध्ये पांढऱ्या मुळांची वाढ असेल किंवा फुटवे असेल त्यावरती आपण वाढीसाठी आपण ती ड्रेसिंग घेतली होती। तर आता ही जी ड्रेसिंग आपण घेणार आहोत, तर ही ड्रेसिंग आपल्याला वेलाची लांबी वाढण्यासाठी आणि जो काही फुटवा असेल किंवा तो लांबण्यासाठी या ठिकाणी आपल्याला ही फवारणी घ्यायची आहे। तर आता या फवारणीमध्ये आपल्याला 2 औषधं वापरणार आहोत यामध्ये आपण। तर सुरुवातीला आता लागवडीपासून 12 दिवसानंतर आपल्याला यामध्ये नोवा सोलिस 30-10-10 हे जे काही वॉटर सोल्युबल खत आहे हे आपल्या यामध्ये वापरायचं आहे। या खतामध्ये 30% नायट्रोजन, 10% फॉस्फरस आणि 10% पोटॅश आणि त्याचबरोबर ट्रेस एलिमेंट यामध्ये उपलब्ध आहे। यामुळे जे काही नत्र आहे यामधील हे नत्र वेलाची लांबी वाढवण्यासाठी काम करतं। म्हणजे हे जे काही वेल आता पसरलेला आपल्याला दिसत आहे, तर अशा पद्धतीनं हा वेल जो आहे तो पसरतो, याची लांबी वाढते आणि त्याचबरोबर यामधील जो काही फॉस्फरस आहे यामुळे पिकाला नवीन फुटवे निघण्यासाठी आपल्या ठिकाणी मदत होत असतात। आणि त्याचबरोबर शेवटी जो काही 10% पोटॅश यामध्ये उपलब्ध आहे, त्यामुळे पिकामध्ये जी काही रोगप्रतिकार शक्ती आहे ती वाढण्याचं काम या ठिकाणी होत असतं। म्हणजे ओव्हरऑल जर बघितलं तर या ठिकाणी या स्टेजमध्ये आता आपल्याला गरज काय आहे की वेलाची लांबी वाढली पाहिजे, वेलाची ग्रोथ चांगली झाली पाहिजे आणि त्याचबरोबर फुटवा चांगला झाला पाहिजे। तर हे संपूर्ण काम आपल्या ठिकाणी नोवा सोलिस 30-10-10 मुळे या ठिकाणी होणार आहे। तर आपण आता 1 एकरसाठी नोवा सोलिस 30-10-10 आपल्या ठिकाणी 2.5 किलो वापरायचं आहे। आणि आज 2.5 किलो वापरल्यानंतर परत 2 दिवसानंतर परत आपल्याला 30-10-10चा परत एक 2.5 किलोचा डोस आपल्याला या ठिकाणी आपल्या पिकाला या ठिकाणी द्यायचा आहे। आणि त्यानंतर नोवा सोलिस झाल्यानंतर आपलं जे काही न्यूट्रा मिक्स DAP आहे हे आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे। तर न्यूट्रा मिक्स DAP आपल्याला केव्हा वापरायचं आहे, आपण पहिला डोस देणार आहोत 30-10-10चा, त्यानंतर 2 दिवस गॅप द्यायचा, परत एकदा 30-10-10 द्यायचं, हे झाले 30-10-10चे 2 डोस। आणि त्यानंतर मधामध्ये तिथून पुढे 2 दिवस गॅप ठेवायचा आणि त्यानंतर परत न्यूट्रामिक्स DAP आपल्या ठिकाणी 1 एकरसाठी 2 लिटर आपल्या ठिकाणी वापरायचं आहे। तर आता जी आपण न्यूट्रामिक्स DAP वापरणार आहोत, तर यामध्ये पूर्ण मायक्रोन्यूट्रिएंट आहे। म्हणजे आपल्याला कधी कधी पिकाचे पानं बुरशी नसतानाही पानं पिवळे पडलेले दिसतात किंवा थोडाफार आपल्याला वेल कमकुवत वाटतो। तर तो कशामुळे होतं की मायक्रोन्यूट्रिएंट जे काही असेल यामध्ये संपूर्ण जे काही 16 मायक्रोन्यूट्रिएंट आहे, ते संपूर्ण जे मायक्रोन्यूट्रिएंट आहे ते पूर्ण न्यूट्रामिक्स DAP मध्ये उपलब्ध आहे। आणि न्यूट्रामिक्स DAP सोडत असताना तुम्हाला न्यूट्रामिक्स DAP सोबत दुसरं कोणतंही या ठिकाणी सोडण्याची गरज नाही। तुम्हाला स्पेशल न्यूट्रामिक्स DAP आपल्या ठिकाणी 1 एकरासाठी 2 लिटर सोडायचं आहे। अशा पद्धतीनं आपल्याला या दुसऱ्या भागामध्ये आपण जे 12 दिवसापासून पुढच्या ज्या 3 ड्रेसिंग आहे त्या बघितलेल्या आहे। पुन्हा एकदा सांगतो, आपल्याला लागवडीपासून 12 दिवस ज्यावेळेस आपल्या पिकाला या ठिकाणी होणार आहे त्यावेळेस आपल्याला 30-10-10 द्यायचं आहे, त्यानंतर 2 दिवस गॅप सोडून परत 30-10-10 या ठिकाणी द्यायचं आहे आणि तिथून पुढे परत 2 दिवस गॅप सोडून या ठिकाणी न्यूट्रामिक्स DAP द्यायचं आहे। शेतकरी मित्रांनो, कलिंगड हे जे पीक आहे हे कमी कालावधीचं पीक आहे, त्यामुळे याला आपल्याला जे पोषक तत्वे असतात, खतं असेल किंवा मायक्रोन्यूट्रिएंट असेल, हे आपल्याला वेळच्या वेळी देणे खूप महत्त्वाचं आहे। जरी आपण तुम्हाला वाटत असेल की आपण एका दिवसाआड ड्रेसिंग घेतोय, कारण हे पीक कमी कालावधीचं आहे आणि त्यामुळे आपल्याला याला लवकर खाण्यासाठी किंवा तयार करण्यासाठी आपल्या ठिकाणी द्यावं लागत असतं। आणि थंडीच्या वातावरणामध्ये जे काही वेल आहे याची ग्रोथ जी होणारी आहे ती ग्रोथ फास्ट होत नाही। त्यामुळे आपल्याला याला ग्रोथ होण्यासाठी जे काही आपण न्यूट्रिएंट्स देणार आहोत, तर ते आपल्याला वेळच्या वेळी देणे गरजेचे आहे। त्यामुळे जे आपण आपल्या चॅनलवरती असेल तर जे डोस सांगत आहोत ते डोस तुम्ही वेळच्या वेळी आपल्या पिकासाठी घेत चला। त्यामुळे तुमचे वेलाची ग्रोथ जी काही आहे ती योग्य पद्धतीने होईल आणि तुमचं जे उत्पन्न आहे ते तुम्हाला चांगल्या पद्धतीचं मिळेल। तर अशा पद्धतीने तुम्हाला या ड्रेसिंग आपल्या कलिंगड पिकासाठी करायची आहे। इथून पुढचा जो तिसरा भाग आहे तो सुद्धा आपण लवकरच आपल्या चॅनलवरती टाकूया। आणि तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चला भेटूया एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।